सातपूरमध्ये शेकडो वर्षांची परंपरा जपणारी भवानी माता यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी अर्धनारी नटेश्वराच्या वेशात गणेशाने 12 गाड्या ओढण्याची परंपरा नेहमीप्रमाणे जल्लोषात साजरी करण्यात आली। वेशीवरील मारुती मंदिर, बेताळ बाबा मंदिर आणि भवानी माता मंदिरात विधिवत पूजा करून सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर त्र्यंबक रोडवर एकमेकांना जोडलेल्या 12 गाड्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ओढण्यात आल्या। जय भवानीच्या घोषांनी परिसर दुमदुमून गेला, तर ढोल ताशे, पारंपरिक नृत्य आणि भव्य मिरवणुकीमुळे वातावरण भक्तिमय झाले। या भव्य सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, महापौर हिमगौरी आयर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेवक बाळा निकळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली बंदुरे, नगरसेविका नयना जाधव, नगरसेविका मानसी शेवरे, नगरसेविका अंकिता शिंदे, नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर, माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे, नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, योगेश गांगुर्डे, मायाताई काळे, भिवानंद काळे, काळू काळे, शिवाजी काळे, निलेश बंदुरे, विक्रम नागरे, धीरज शेळके, प्रेम पाटील, प्रताप काळे, निलेश जाधव आदींनी उपस्थिती दर्शवली। दरम्यान सातपूरच्या भूमिपुत्र व ठाणे महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदावर विराजमान झालेल्या सोनल शिवाजी काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सातपूर गाड्या यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या